हाय नमस्कार सर्वांना, हर्षी मम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज सकाळी सकाळी मस्त बटाट्याची चटणी आणि सोबत मस्त असे डोसे करणार आहे नाश्त्याला म्हणून. आणि एकदम भारी आज नाश्ता होणार आहे इडली डोसा. आणि ना घरची उडदाची डाळ असल्यामुळे थोडीशी कुठं मोठं काळं येईल आहे, तर काही होत नाही कारण की घरची गावरान डाळ आहे ना एक नंबरच होती. तर चला आता मी चवीनुसार मीठ टाकते. इकडे तवा ठेवलेला आहेच वरती आणि थोडंसं असं मीठ टाकून छान असे डोसे करणार आहे, एकदम मस्त असे जाळीदार. तर तुम्ही बघशानच आता किती भारी मस्त जाळीदार मी डोसा करणार आहे. तर हे बघा छान असं पेस्ट बटर करून घेतलेलं आहे. आणि इकडे आलू शिजत आहे आणि इकडे मस्त आलू शिजते. असं तेल लावून घेतलं तव्याला. मस्त आपला तवा गरम झालेला आहे आणि आता मी डोसे टाकून देते त्याच्यात. इतके जवळ नको जाय कर बा. तर मस्त असं बटर झाले तर आता मी लगेच टाकून देते याच्यात. अजून थोडं टाकते म्हणजे कसं छान मोठा मोठा करून घेते. तर मस्त आता डोसा टाकलेला आहे मी तव्यावरती ना, एवढा छान मस्त असा वरती आलेला आहे ना तो. तर चला मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. डोसा टाकलेला आहे तव्यावरती, एवढा छान मस्त असा तो एकदम वरती आलेला आहे. आणि मस्त आज आपले डोसे होणार आहे, डोसे आणि इडली. आणि इकडे मस्त बटाटे शिजायला ठेवलेले मी. तर चला मी थोडंसं तेल टाकून घेते. मस्त सुटलेलं आहे बघा, एकदम भारी अशा कडा एकदम मोकळ्या झालेल्या आहे. हे बघा मस्त असा डोसा छान झालेला आहे, एकदम मस्त जाळी पडलेली आहे. या का पोरी आमची तर मस्त डोसे इडली खायला. तर मस्त असा डोसा झालेला आहे, कुरकुरीत खमंग मस्त छान असा डोसा झालेला आहे तयार. तर बघा एकच नंबर झालेला आहे. हे मस्त असा जाळीदार डोसा झालेला आहे. चला आता मी असेच एक एक करून टाकून दिलं का म्हणजे कसं आहे जो डोसा ना तो चिटकतच नाही अजिबात. दीदी ते चालले सगळे शाळेमध्ये. आता मला एकटीला शूट करून असं तुमच्यापर्यंत मला शेअर करायचं आहे. तर बघा तुम्ही पण करून बघा बरं का अशा पद्धतीने डोसे. फक्त उडदाची डाळ आणि तांदूळच भिजत घातले होते. टेस्ट करते हा चटणी व्हायची सोबत. का झाला ग छान झालं. तर चला आता दीदीनं तर केली सुरुवात खायची. मग थोडंसं तेल टाकते मी. आंबे दिद्याला म्हटलं त्याच्यावर चटणी टाकते, तर त्या चटणी नको म्हणे अगोदर डोसे करून घे आणि मग चटणी टाक. तर मस्त झाली डोसे बघा, एकदम छान असे मस्त निघते. अशा पद्धतीने आपण रोल पण करू शकतोय, पण रोलला चटणी अजून बाकी. इकडे बटाटे शिजायला टाकलेत, इकडे बटाटे शिजतर म्हणलं एवढं करून घ्यावं. आता मी याचे ना साल काढून घेते तर असे मस्त पद्धतीने. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बटाटा ना मॅश करून घेते. झालेला इथं सगळा स्वयंपाक करे बघा होते. आणि एवढा स्वयंपाक केला आज मी. इडली केला, डोसा केला, सांबर केलं, बटाट्याची चटणी केली, वांग्याची भाजून मसाल्याची भाजी केली, चपात्या केल्या. तरी म्हणजे काहीच काम नसतं तुला, तू घरीच राहते आहे की नाही. आज लय काम केलं आहे का. रोज करत नाही का मी. हवा रोज करत नाही का. आज ज्यादा काम केलं. इडली सांबर चपात्या पाणी कपडे मोठे होते. आज 2-3 वाला कपडे चपात्या खाल्ल्या सगळ्या. 5 चपात्या खाल्ल्या. 5 वांग्याची, 4 वांग्याची भाजी सोबत, 4 फोडी वांग्याच्या. वांगे कसं झालं मग. वांगे एकच नंबर आहे ना. मस्त इडली डोसा सांबर. आज काय पोरीची मजाची वेगळी आहे गेली. आणि आज आहे बुधवारचा युनिफॉर्म नसतो शाळेचा. दादू कधी येईन का. चला मला द्या पटपट. तेव्हा आता हर्षीने प्लेट किती छान आणि मस्त केली तुम्हाला दाखवते. चटणी सांबर खाया या तुम्ही पण खायला. हे का मस्त असा डोसा आणि त्यासोबत मस्त इडली.
दही इडली इडली एवढ्या भारी झालेली ना मस्त इडली. आणि घरची गावरान उडदाची डाळ आहे त्याची केलेली आहे. तर मस्त झाले जर का एकदम. हे बघा स्पॉन्जी झालेलं आहे. हे बघा. तर एवढी भारी आज इडली डोसा चटणी आणि सांबार केलेलं आहे ना, एकच नंबर झाले मस्त आहे बघा. आणि इडली पण एवढी स्पॉन्जी झालेली आहे. तर चला आता मी टेस्ट करून बघते. तर हे बघा मस्त आता मी टेस्ट करून बघते. एक नंबर झालं. आता डोसा खाऊन बघते. डोसा एकदम भारी झालं. इडली डोसा इडली डोसा चटणी सांबार एकच नंबर झालं.